जालना ग्रामपंचायतमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध तरुणांनी काढली ग्रामपंचायत विक्रीची जाहिरात। गेल्या 4.5 वर्षात गावात विकास कामाच्या नावाखाली सरपंच पुत्र, ग्रामसेवक आणि सदस्य संगणमत करून ग्रामपंचायतीला आलेल्या निधीचा परस्पर बोगस बिले काढून लाटत असल्याचा आरोप गावातील तरुणांनी केलाय। ग्रामपंचायतीतील आलेल्या जिओ कंपनीकडून आलेला 2 लाखाचा कर सुद्धा संगणमत करून ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी गावकऱ्यांना न सांगता आमचे मानधन आले म्हणून लागले असून आज पुन्हा प्रशासनाकडून त्यांच्या खात्यावर मानधन जमा झाले आहे। ग्रामसेवक यांनी कचरा, कुंड्या, पाण्याचे जार, मोटर दुरुस्ती, विहिरीला बोर, धूळ फवारणी न करता गावात सिमेंट रस्ते असताना गावात मुरुम टाकल्याचे असे खोटी बिल दाखल करून संगणमत करून मोठी रक्कम लादली आहे। या विरोधात भोकरदन पंचायत समितीच्या बीडीओ कडे वारंवार लेखी आणि तोंडी तक्रार करून सुद्धा बीडीओ सुरडकर चौकशीच्या नावाखाली ग्रामसेवक यांच्याकडून चिरीमिरी घेऊन कारवाई करत नसल्याने तरुणांनी सरपंच पुत्र परस्पर चेकवर सह्या करून ही रक्कम आपल्या खात्यात वळवत असून महिला सदस्य यांना डावलून हा भ्रष्टाचार करत असल्याचा गंभीर आरोप देखील यामुळे केलाय। त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामसेवक यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करत तरुणांनी ग्रामपंचायत विक्रीचे बोर्ड गावात लावले आहे। त्यामुळे आता जिल्हा परिषदेचे काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी कोलतेनगाव इथून माजी उपसरपंच बोलतोय। आमच्या गावामधील पंचायतमध्ये असा भ्रष्टाचार चालू आहे आता, आणि तो भ्रष्टाचार सुरकट बिगोत ग्रामसेवक आमच्या इथल्या सरपंच, उपसरपंच यांच्या संघात मताना चालू आहे। इथं आमच्या इथं असं चालू आहे, ज्याला पैसे असल त्यांनी घरकुल घ्यायचं, त्यांनी एअर घ्यायची आणि ज्या त्याने घ्यायची नाही, तर तुमचं पैसे नसेल तर तुम्ही शेतामध्ये जाऊन बसायचं, असं आमची चालू आहे। आणि बिडो आणि शिवण्याची दखल तत्काळ घेण्यात यावी, तर तिथे आत्मदहन लोक करण्यात तयार आहे।